आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं धमाकेदार डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाजी चौक, जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स, रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर, वॉशिंग मशीन्स सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक, बैटरीज एंड इन्वर्टर्स, वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की, एयर कंडीशनर्स, एयर कूलर्स, एलईडी टेलीविजन्स, डीप फ्रीजर्स, पीजी कूलर्स एंड रेट्स सारे ऑनलाइन से भी सस्ते। Check prices with us before buying online. Mahalakshmi Sales, Shivaji Chowk, Ulhasnagar 3. All types of EMI options available. आज ही आइए और कंज्यूमर अप्लायंस ले जाइए इजी EMI पर। स्वतंत्रता दिवस के उपलक्ष्य में शुक्रवार को मारल गांव ग्राम पंचायत में ध्वजारोहण का आयोजन किया गया। सरपंच नीलिमा नंदू मात्रे ने ध्वजारोहण कर कार्यक्रम की शुरुआत की। इस अवसर पर आशा सेविकाओं को घरेलू उपयोगी वस्तुओं से युक्त किट वितरित की गई। गांव में अपराध नियंत्रण के उद्देश्य से मुख्य चौक और संदिग्ध स्थलों पर लगाए गए सीसीटीवी कैमरों का लोकार्पण भी किया गया। साथ ही ग्राम पंचायत की ओर से एक लाइब्रेरी का उद्घाटन भी संपन्न हुआ। कार्यक्रम में सरपंच नीलिमा नंदू मात्रे, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, ग्राम सेवक, समाज सेवक और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। मी नैनिता विलास चौधरी, दहागाव पीएससी अंतर्गत आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे। महाराळच्या आज सर्व 15 ऑगस्ट या दिनानिमित्त महाराळ ग्रामपंचायतने आशांना म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं त्याहून जास्त अशी किट दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांना कार्यक्षेत्रात उपयोगी येणारे सर्व साहित्य दिलेले आहेत। वेगवेगळे आरोग्याचे जे कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये महाराळ ग्रामपंचायत पुढाकार घेते। सर्व परीने सहकार्य केलं जातं। आपल्या सरपंच बाई असो किंवा ग्रामसेवक, इतर सर्व सदस्य आरोग्याविषयी कुठल्याही कार्यक्रमामध्ये खूप आनंदाने सहभागी होतात आणि खूप चांगलं सहकार्यही करतात। त्यामुळे मी आणि आमच्या सर्व आशायांकडून त्यांचे खूप आम्ही आभार मानतो। पुन्हा एकदा आशाताई। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या सर्व नागरिकांना, सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आज ग्रामपंचायत महाराळतर्फे या ठिकाणी ज्या आशा वर्कर असतात गावामध्ये त्या फिरून विविध कामं त्या करत असतात। जसं की कोणत्या आजाराचा प्रादुर्भाव होतोय, गरोदर मातांची तपासणी, या असंख्य कामं ते करत असतात। कुठेतरी त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा या उद्देशाने आज ग्रामपंचायत महाराळतर्फे त्यांना काही साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। गावात वाढणारी गुन्हेगारी आणि सुरक्षतेच्या दृष्टीने या ठिकाणी आज महाराळ ग्रामपंचायत तर्फे आमच्या सर्व कमिटीतर्फे सीसीटीव्ही जे आहेत मेन मुख्य रस्त्यांच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आणि त्याचा सुद्धा आज लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे। वाढत्या या स्पर्धात्मक युगात जास्तीत जास्त मुलं जे आहेत ती मोबाईलकडे, मुलांचा जो कल आहे तो वाढलेला आहे आणि स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तसेच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आज ग्रामपंचायत महाराळमध्ये आम्ही साई छत्र निवास या ठिकाणी एक वाचनालयाचं स्पर्धा परीक्षा पुस्तक केंद्राचं उद्घाटन करणार आहोत। थोड्याच वेळात तोही कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि ग्रामपंचायत महाराळतर्फे तोही एक वाचनालय जो आहे त्याचंही लोकार्पण या ठिकाणी होणार आहे। धन्यवाद। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आपण आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने ग्रामपंचायत महाराळ अंतर्गत सर्व ग्रामपंचायत मुख्य रस्त्यावर व सर्व चौकामध्ये एकूण 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत आणि त्याचा सर्वाचा कव्हरेज आपण ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे जेणेकरून काय होईल की गावामध्ये काही सर्व क्षेत्र हा सीसीटीव्ही मध्ये कसा राहील हा शक्यतो जितका प्रयत्न करता आलाय तेवढा ग्रामपंचायतीने केलेला आहे। तसेच 15 विभागातून ग्रामपंचायत महाराळमध्ये एकूण 20 आशा सेविका असून त्यांना आवश्यक ते साहित्य ग्रामपंचायत मार्फत देण्यात आलेलं आहे। तसेच बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत कमिटी, सरपंच मॅडम, उपसरपंच मॅडम यांचं एक ध्येय होतं की एवढं मोठं गाव आहे तिथे आपलं वाचनालय असावं
म्हणून आपण वाचनालयाची सुरुवात आणि आज लोकार्पण केलेलं आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके, आवश्यक ती पुस्तके खरेदी केली आहेत आणि जशी रिक्वायरमेंट होईल तशी ग्रामपंचायत त्यांना अवेलेबल विद्यार्थ्यांना कोणाला आवश्यकता असतील ते घेऊन देईल. आता आपण सध्या 10-12 मुलं बसतील अशी व्यवस्था सध्या बसण्याची तिथे व्यवस्था केलेली आहे.